आमदार रोहित पवार यांना एक्स पोस्ट करत महायुतीवर निशाणा साधलाय। निकाल लागून 8 दिवस उलटले तरी सरकार बनवलं जात नाहीये, राज्याचा खोळंबा होतोय, मात्र महायुतीला काही देणं घेणं नाही, हे दुर्दैवी आहे, अशी पोस्ट रोहित पवारांनी केली आहे। निवडणूक आयोगानं हेराफेरी केली असून त्यांचं उत्तर द्यावं अशी प्रतिक्रिया नाना पटोलेंनी दिली आहे। रात्री 12 वाजेपर्यंत 76 लाख मतं कशी वाढली तर दुसऱ्या दिवशी 3 वाजता 9,99,000 मतं कशी वाढली ते आम्ही निवडणूक आयोगाला विचारलं आहे, असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। डीडी मल्टीमीडिया शोचं उद्घाटन 26 जानेवारीला होणार असल्याचं शिवसेना नेते उदय सामंतांनी म्हटलंय। छत्रपती शिवाजी महाराजांचं रिसर्च सेंटर ही 2 ते 3 महिन्यात पूर्ण होणार आहे। त्याचबरोबर शहरातील सर्व प्रलंबित कामं देखील पूर्ण होणार असल्याचं यावेळी उदय सामंतांनी स्पष्ट केलंय। एकनाथ शिंदे जी भूमिका घेतील ती अमित शहांनी सांगितलं असल्याचं उदय सामंतांनी म्हटलंय। तसंच शिंदे ज्या काही भूमिका घेणार त्याला आम्ही समर्थन करणार असल्याचंही यावेळी सामंतांनी स्पष्ट केलंय। येत्या 2 दिवसात निर्णय होईल आणि मंत्रिमंडळ आणि मुख्यमंत्री शपथ घेतील, अशी प्रतिक्रिया यावेळी सामंतांनी दिली आहे। महादेव जानकरांचा एक पाय आमच्याकडे आणि दुसरा पाय तिकडे आहे, अशी प्रतिक्रिया रावसाहेब दानवेंनी दिली आहे। तसंच कुणी मोठे इंजिनियर असतील तर त्यांनी मशीन हॅक होतं हे सिद्ध करून दाखवावं, असा टोलाही त्यांनी जानकरांना लगावलाय। एकनाथ शिंदेंची प्रकृती बिघडली आहे। थंडीमुळे शिंदेंना ताप आणि कणकण आली आहे। ते सध्या दरेया गावी आहेत। त्यांनी दिवसभर घराबाहेर येणं टाळलंय, तर प्रकृतीच्या कारणास्तव शिंदे विश्रांती घेत असल्याची माहिती देण्यात आली आहे। मुख्यमंत्र्यांच्या फोटोचा दुसरा अर्थ काढू नये, अशी प्रतिक्रिया शंभूराज देसाईंनी दिली आहे। आपण स्वतः तिथे होतो, त्यांचे अनेक फोटो आहेत, तोच फोटो बाहेर कसा आला असा सवालही त्यांनी केलाय। तसंच मंत्रिमंडळ विस्ताराची फार वाट पाहावी लागणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलंय। ज्या पद्धतीनं मागच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्र्यांकडे गृहमंत्रीपद होतं तोच फॉर्म्युला लागू असायला हवा, अशी प्रतिक्रिया शंभूराज देसाईंनी दिली आहे। दरम्यान याबाबत आमचे वरिष्ठ ठरवतील, असं देसाईंनी स्पष्ट केलंय। शिवसेनेच्या नेत्यांकडून गृहमंत्रीपदाची मागणी करण्यात येते। भाजपाचा मुख्यमंत्री झाला तर गृह खातं द्या, अशी मागणी संजय शिरसाटांनी केली आहे। तर ज्याला उपमुख्यमंत्रीपद त्याच्याकडे गृह खातं हे सूत्र नेहमी बघायला मिळालंय, त्यानुसार निर्णय व्हायला हरकत नसल्याची प्रतिक्रिया शंभूराज देसाईंनी दिली आहे। नांदेडच्या किनवट मतदारसंघातील शरद पवार गटाचे उमेदवार प्रदीप नाईक यांनी व्हीव्हीपॅटमधील फेरमतमोजणीसाठी पैसे भरलेत। नाईकांचा 5,636 मतांनी पराभव झाला होता। मतदानाच्या टक्केवारीवर संशय घेत त्यांनी फेरमतमोजणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे 4 लाख रुपये भरले। विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेनेच्या युवा सेना महाराष्ट्र कोअर कमिटीची ठाण्यात बैठक पार पडली। या बैठकीमध्ये 12 ठराव मांडण्यात आले, त्याला सर्वानुमत पाठिंबा देण्यात आलाय। यामध्ये विशेष म्हणजे युवासेना मिनी कॅबिनेट मंत्रिमंडळ स्थापन करणार असल्याचा ठराव घेण्यात आलाय। महायुतीच्या सरकारच्या शपथविधीचा मुहूर्त अखेर ठरला। येत्या गुरुवारी म्हणजेच 5 डिसेंबरला महायुतीच्या नव्या सरकारचा शपथविधी होणार आहे। संध्याकाळी 5 डिसेंबरला 5 वाजता शपथविधीचा सोहळा होणार आहे। मुंबईतल्या आझाद मैदानात हा समारंभ होणार असून यासाठी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे। देवेंद्र फडणवीस पुणे येथे एका कार्यक्रमासाठी आले असता त्यांना झी 24 तासने प्रश्न विचारलाय। कधी आणि कोण, त्यावर त्यांनी लवकरच समजेल असं उत्तर दिलंय। त्याचबरोबर त्यांना 5 डिसेंबरला शपथविधी होणार का हाही प्रश्न विचारला असता त्याबाबत मात्र त्यांनी उत्तर देणं टाळलंय। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंवर आरोप करणं काँग्रेसचे पराभूत उमेदवार बंटी शेळकेंना चांगलंच भोवलंय। बंटी शेळकेंना काँग्रेसचे प्रशासन आणि संघटन विभागाकडून नोटीस बजावण्यात आली आहे। पटोलेंवरील आरोपांबाबत 2 दिवसात उत्तर देण्याचे निर्देश बंटी शेळकेंना देण्यात आलेत। नाना पटोले हे आरएसएसचे एजंट असल्याचा आरोप बंटी शेळकेंनी केला होता। बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं गंभीर दखल घेतली आहे। बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचार तात्काळ थांबवावे, तसंच इस्कॉनचे चिन्मय कृष्णदास यांची मुक्तता करण्याची मागणी आरएसएसचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबाळे यांनी केली आहे। दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न केलाय। दिल्लीतील
पदयात्रेदरम्यान केजरीवाल यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाला। या हल्ल्यातून केजरीवाल थोडक्यात बचावले असून हल्लेखोरांना पोलिसांनी ताब्यात घेतले। विधानसभेला दक्षिण सोलापूरचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार अमर पाटील यांचा पराभव कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागलाय। काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदेंवर शिवसैनिक संतप्त असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एकत्र काम करणार नसल्याची भूमिका शिवसेना ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घेतली। बीडमध्ये नगराध्यक्ष जिया बेग यांच्या बॅनरची सर्वत्र चर्चा सुरू आहे। आष्टी शहरातील मुख्य चौकात देवेंद्र फडणवीसांचे मोठे होर्डिंग्ज लावलेत। बाहुबली एकटाच बास तसंच मुख्यमंत्री पदाच्या ॲडव्हान्स शुभेच्छा अशा आशयाचं बॅनर लावण्यात आलंय। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे आज देवदर्शन कार्यक्रम करणार आहेत। अंतरवाली सराटीतून जरांगे हे आपल्या देवदर्शनाला सुरुवात करणार आहेत। जरांगे पाटील हे आज तुळजापूर आणि पंढरपूर दौऱ्यावर जाणार आहेत। या दरम्यान जरांगे हे तुळजाभवानी आणि विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेणार आहेत। भीम आर्मी संघटनेकडून ईव्हीएम हटाव देश बचाव मोहीम सुरू करण्यात आली आहे। दादर रेल्वे स्टेशन बाहेर स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली। आंदोलनादरम्यान भीम आर्मी संघटनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। त्यामुळे कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत जोरदार घोषणाबाजी केली। दोन 2019 ते 2024 या कालावधीत 5 लाख मतं वाढली। मात्र लोकसभा ते विधानसभेत 46 लाख मतं कशी वाढली असा सवाल जितेंद्र आव्हाडांनी केलाय। तरी 46 लाख मतं कुठून वाढली असा प्रश्न करत ओरिजिनल ईव्हीएम मशीन दाखवण्याची मागणीही त्यांनी केली आहे। ईव्हीएम बाबतीत शरद पवारांनी घेतलेल्या आक्षेपावर उदय सामंतांनी टोला लगावलाय। तुम्हाला ईव्हीएमची तपासणी करायची आहे तर करा, अमेरिकेतून शास्त्रज्ञ आणून ती मशीन तपासा असं म्हणून सामंतांनी पवारांवर टोला लगावलाय। त्याचबरोबर पैशाचा वापर झाला असेल तर हा मतदारांवर घेतलेला आक्षेप आहे असं देखील सामंतांनी म्हटलंय। जितेंद्र आव्हाड यांना शॉर्ट टर्म मेमरी लॉस झालाय अशी टीका राष्ट्रवादीचे नेते आनंद परांजपे यांनी केली आहे। लोकसभेत त्यांनी विजय उत्सव साजरा केला आणि आता रडीचा डाव सुरू असल्याचे ते म्हणालेत। ईव्हीएमवर शंका असेल तर आव्हाडांनी राजीनामा द्यावा अशी मागणीही परांजपेंनी केली आहे। सोलापूरच्या मार्कडवाडीमधील नूतन आमदार उत्तम जानकर गटाच्या कार्यकर्त्यांनी मतदान प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेतलाय। ईव्हीएम प्रक्रियेवर शंका व्यक्त केल्यामुळे मतपत्रिका वापर करण्याचं ठरवलंय। मात्र भाजपच्या समर्थकांनी त्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलाय। हे काळजीवाहू सरकारचा प्रतिनिधी म्हणून बाबा आढाव यांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिल्याचं अजित पवारांनी म्हटलंय। त्यांनी आढावांची भेट घेतल्यानंतर ही माहिती दिली आहे। दरम्यान आम्ही निवडणुकीच्या तोंडावर योजना आणली हे आम्ही नाकारत नसल्याचा दावाही अजित पवार यांनी केला आहे। आज मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। काही तांत्रिक कामासाठी मध्य रेल्वे मार्गावर सीएसएमटी ते विद्याविहार मेगा ब्लॉक असणार आहे, तर हार्बर मार्गावर पनवेल ते वाशी रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक असेल, तर पश्चिम रेल्वेवर दिवसा कोणताही मेगा ब्लॉक नसणार आहे। 6 डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिनानिमित्त होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने मोठा निर्णय घेतलाय। निवडक प्रमुख स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटांच्या विक्रीवर तात्पुरती बंदी घालण्यात येणार आहे। यात मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, ठाणे आणि कल्याण या स्थानकांचा समावेश आहे। मालमत्तेच्या मौल्यवान अधिकारापासून जमीन मालकाला वंचित ठेवता येणार नाही असं मुंबई हायकोर्टाने स्पष्ट केलंय। नवी मुंबई शहर वसवण्याच्या प्रकल्पासाठी सिडकोनं अशोक आणि अतुल पुराणिक यांची जमीन घेतली होती। या प्रकरणी त्यांना उर्वरित नुकसान भरपाई देण्याचे आदेश कोर्टाने राज्य सरकारला दिले। समुद्राच्या ओहोटीमुळे उरणमधील मोरा बंदर ते भाऊचा धक्का अशी बोटसेवा दुपारच्या वेळेस बंद राहणार आहे। 4 डिसेंबरपर्यंत दुपारच्या दरम्यान लॉन्च फेऱ्या रद्द करण्यात आल्यात। सायंकाळी मात्र ही सेवा सुरू राहणार आहे। मोरा बंदरावर गाळस असल्यानं सेवा रद्द करावी लागतीये, मात्र हजारो प्रवाशांना याचा नाहक त्रास सहन करावा लागणार आहे। बालविवाह रोखण्यासाठी बालविवाह मुक्त अभियान राबवले जाते। बालविवाहामुळे मुलींचं आयुष्य उद्ध्वस्त होतं, ते टाळण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा असं आवाहन जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केलंय। नाशिकमध्ये रामकाळ पदपथ योजना सरकारसाठी केंद्र सरकारनं 146 कोटी रुपयांचा निधी मंजूर केलाय। त्यामुळे रामकुंड ते तपोवन, सीता गुफा हा सर्व भाग सुशोभित होणार आहे। केंद्र सरकारनं पहिल्या टप्प्यात 100 कोटी रुपयांचं अर्थसहाय्य उपलब्ध केलंय। पुण्यात भारतीय जैन संघटनेचं राष्ट्रीय अधिवेशन सुरू आहे। अधिवेशनाला
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, यावेळी शरद पवारांनी उपस्थितांना मार्गदर्शनही केले। शिर्डीतील सौंदाळा गावात शिव्या देण्यास बंदी घालण्यात आली आहे, तसंच शिव्या दिल्यास ग्रामपंचायतीकडून दंडात्मक कारवाई केली जाणार आहे। लहान मुलांवर शिव्यांमुळे काही वाईट परिणाम होऊ नये यासाठी हा शिव्या बंदीचा निर्णय घेण्यात आला आहे। नागपुरात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं आंदोलन केलंय। बांगलादेशमध्ये होणाऱ्या हिंदूंवरील अत्याचारांविरोधात हे आंदोलन केलं। यावेळी चिन्मयानंद दास स्वामी यांना केलेल्या अटकेच्या निषेधार्थ घोषणाबाजी करण्यात आली। तसंच बांगलादेश सरकारनं हिंदूंना संरक्षण द्यावं अशी मागणी देखील करण्यात आली आहे। लातूरमध्ये शिक्षकी पेशाला काळिमा फासणारी घटना घडली आहे। एका जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकाने त्यांच्याच शाळेतील शिकणाऱ्या 14 मुलींचा विनयभंग केल्याचा आरोप आहे। या प्रकरणी पोलिसांनी मुख्याध्यापकाविरोधात गुन्हा दाखल केलाय। या घटनेची दखल घेत संबंधित मुख्याध्यापकाला तातडीने निलंबित करण्यात आले। गडचिरोलीच्या वैनगंगा नदीपात्रात शाळकरी मुलं बुडाली आहेत। यामध्ये एकाचा मृत्यू झालाय तर तिघांना वाचवण्यात यश आलंय। पाण्याचा अंदाज न आल्याने मुलं बुडाल्याची माहिती मिळाली आहे। इंदापुरात ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकाचं नियंत्रण सुटल्यानं ऊसानं भरलेला ट्रॅक्टर पलटी झाला। यावेळी ट्रॅक्टरमधील संपूर्ण ऊस रोडवर पडला, त्यामुळे या ठिकाणी वाहतूक कोंडी देखील निर्माण झाली। 2 महिन्यात 63 कोटींचा गांजा जप्त करण्यात आलाय। मुंबई विमानतळावरील सीमा शुल्क विभागानं 11 प्रकरणांमध्ये 63 कोटी रुपयांचा गांजा जप्त केलाय। या प्रकरणी आतापर्यंत 11 लोकांना अटक करण्यात आली आहे। तस्करी होत असलेल्या अंमली पदार्थांमध्ये सर्वाधिक प्रमाण हे गांजाचं आहे। वाशीच्या एपीएमसी मार्केटमध्ये डिसेंबरपासून द्राक्षांच्या हंगामाला सुरुवात होती, मात्र परतीच्या पावसामुळे द्राक्ष छाटणीस उशीर झाल्यानं बाजारात डिसेंबर अखेरीस द्राक्ष दाखल होणार आहेत। नाशिक, तासगाव, सातारा, सांगलीमधून द्राक्षांची आवक होत असते। लातूरच्या औसा तालुक्यात हरभरा पीक धोक्यात आले। सततच्या ढगाळ वातावरणामुळे हरभरा पिकावर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झालाय, त्यामुळे हरभरा उत्पादकांचं मोठं नुकसान झालंय। या रोगाला आटोक्यात आणण्यासाठी शेतकरी महागडी औषधी फवारणी करतायत, मात्र त्याचा काहीच उपयोग होत नसल्यानं शेतकरी हवालदिल झालाय। वर्ध्यात शेतकऱ्यांच्या सोयाबीनला भाव नाहीये म्हणून शेतकऱ्यांनी सोयाबीन घरातच साठवून ठेवलाय। सरकारनं निवडणुकीत सोयाबीनला 6000 रुपये भाव देऊ अशी घोषणा केली होती, मात्र निवडणुकीचा निकाल लागला तरी अजूनही सोयाबीनला भाव दिला नाहीये, त्यामुळे शेतकऱ्यांकडे लक्ष नसून नेते सत्ता स्थापनेत गुंग असल्याची प्रतिक्रिया शेतकरी देत आहेत। नांदेडमधील लोहगावात एका शेतकऱ्यानं फळबाग लागवड करून चांगलं उत्पन्न मिळवलंय। या शेतकऱ्यानं 1.25 एकरमध्ये तैवान किंग आणि सरदार जातीच्या पेरूची लागवड केली आहे। तसंच पाण्यासाठी त्यांनी ठिबक सिंचनाचाही वापर केलाय। गेल्या 4 वर्षांपासून ते पेरूची लागवड करत असून पेरूच्या शेतीतून शेतकऱ्याला 8 लाखांपेक्षा अधिक उत्पन्न मिळालंय। जुन्नरच्या केळीची आखाती आणि युरोपियन देशात मागणी वाढली आहे। द्राक्ष, ऊस, फळबागा, टोमॅटो, पालेभाज्यांनंतर आता जुन्नरच्या केळीचा तालुका असल्याची नवी ओळख झाली आहे। तब्बल 500 शेतकऱ्यांनी द्राक्ष बागांऐवजी केळीची लागवड केली आहे। तालुक्यातील 350 हेक्टरवर याची लागवड झाली आहे, तर 2 दिवसांपासून जुन्नरची केळी आखाती देशात निर्यात होऊ लागली आहे। बीडमध्ये माजलगावात धरणाचं पाणी शेतीसाठी सोडण्याची शेकापनं मागणी केली आहे। धरण पूर्ण क्षमतेनं भरलं असून देखील पिकांचं पाण्याअभावी नुकसान होत आहे। तसंच गुरांनाही पिण्यासाठी पाणी नाहीये, त्यामुळे शेतकरी कामगार पक्ष आक्रमक झाला असून धरणाचं पाणी शेतीसाठी सोडण्याची मागणी करण्यात आली आहे।